ओबीसी को लेकर जिस तरह से लगातार जो है प्रोटेस्ट चल रहे हैं, पाटिल जी जो अभी फिलहाल वहाँ पे बैठे, इनको सारे यहाँ पे समर्थन हो जाए, हम उनसे बात करेंगे। आपका नाम क्या? हॅलो, आम्ही हिंगोली जिल्हा तालुका वसमत, गाव आडगाव रंजेबुवा आहे आणि आम्ही असे सोय करून आलो की पाऊस येऊ काही येऊ इथं थांबणार आहेत. आम्ही पंढरपूरमध्ये आलो. हा, आरक्षण ओपन मधनं ओबीसी मधनं आरक्षण 100% मिळालं पाहिजे. मुलांचं शैक्षणिक नुकसान भयानक होत आहे. नाही मिळत, जरांग साहेब ज्याला आम्हाला देतील, आदेश दिल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही. हा, पूर्ण पंढरपूर आडगाव वसमत तालुका हिंगोली जिल्हा. हा, ओबीसी मधून आरक्षण पाहिजे. हो, मुंबई सोडणार नाहीत. इथंच आम्ही खायची यायची सगळी सोय केलेली आहे. आम्ही इथून हलणार नाही, जवळ आरक्षण देणार नाही तोवर इथून हलणार नाही. बीड जिल्ह्यातून आलेलो आहोत आणि संघर्ष होता. मनोज दादा जरांगे पाठीशी खंबीरपणे उभा आहोत. आम्हाला मराठ्यांना वारी उन्हाची पर्वा नाही. आम्ही मराठे महिल्यापासून दादाला साथ देणारे मराठे. पावसात बसू पण आरक्षणच घेऊन जाऊ. मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, जीतेंगे, लड़ेंगे, हम सब लड़ेंगे, जीतेंगे, हम सब. आम्ही धाराशिवहून आलात, सगळे काम धंदे बंद करून आला. जोपर्यंत आरक्षण भेटणार तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणारच नाही. 10 दिवसाचे आम्ही खायचे पैसे घेऊन आलात. आम्ही सगळे 13 जण आलात गाडीत. सगळे जण आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय जाणारच नाही. एक मराठा, एक मराठा, हम सब जरंगे, एक मराठा. आमचा हिंगोली जिल्हा आहे. आम्ही सगळा तालुका हिंगोली जिल्हा सगळे 1000 वाहन आलेत. रेऊलगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली. इथून आरक्षण घेतल्याशिवाय ते बी ओबीसीतून आरक्षण घेणार, इथून लढूनच जाणार. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही बी जाणार नाही. दादा, आम्ही कंधार तालुक्यामधून आलेत. आम्ही शेतातले काम धंदे सोडून आलेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी शिवछत्रपती शिवाजी महाराज शपथ घेतली होती की मराठ्यांना ओबीसी म्हणून आरक्षण देणार. त्यांनी शब्द पाळला नाही. पण आता आम्ही मराठ्यांना आरक्षण घेतल्याशिवाय जात नाही. एक मराठा. पंढरपूरनं आलोय. आरक्षण मिळल्याशिवाय आम्ही इथनं काय हालत नाही. आणि फडणवीसला म्हणा, ये बाबा म्हणा, पावसात 5 मिनिटं फिरून जाऊन आला. तिला लाईट नाही, काय नाही, कशाची सुविधा नाही, पाणी दिला का पेर इथं काही नियोजन नाही. आम्ही रात्री 1:30 वाजता इथं आलोय. विजय चव्हाण आमचे बांधव, मराठा बांधव अजून 30-40 किलोमीटर लांबवर अडकलेले, त्याला इकडे येऊ देत नाही. त्यांची कायची सोय नाही. सगळे वाहन दाबून धरले, तिथं काहीच नाही. हा, जग बंद आहे. बंद केलं, इकडे यायला नाही. त्याला गाडी सोडा सुद्धा चान्स नाही. हॉटेलमध्ये जेव्हा सुद्धा थांबू देत नाही त्याला. आता आमचे मित्र आहेत, सोन्ना गावचे आहेत, वसमत तालुक्यातून आलेले आहेत, गुंड्याचे आहेत, सगळे मागे थांबलेले आहेत. त्यांना इकडे येऊ देत नाहीत. सगळे वाहन. आपण जर पाहिलं तर इथं महाराष्ट्राचे पोलीस एवढे सक्षम असताना गुजरातच्या सीआरएफ मागून म्हणजे लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. फडणवीसला लाज वाटण्यासारखी. सगळे गुजरातचे सीएस आहेत, ऍडव्होकेट थोरात. आपण जर पाहिलं बाकीच्या जिल्ह्यातून, बाकीच्या राज्यातून पोलीस येतात. आपले महाराष्ट्र पोलीस एवढे सक्षम असताना काय गरज आहे बाकीच्या राज्यातून, जिल्ह्यातून सीआरएफ आणायची काय गरज आहे का? फडणवीस साहेब, तुम्ही जर आमचा अंत बघत असेल तर आम्ही बी तुमचा अंत करणार म्हणजे करणार. आणि आम्ही आरक्षण इथून घेऊन जाणारच, एवढं तुम्ही ध्यानात ठेवा. एक मराठा. कैलास चव्हाण, हिंगोली बोलतो. हिंगोली काय सांगा, आम्हाला आरक्षण पाहिजे. फडणवीस झोपला कुठे काय करायचं हे म्हणावं. इकडे काय आमची काय हालत, आमचं काय अवस्था काय पण ये. आम्हाला खायला नाही प्यायला नाही. कुठे झोपला का तू? जगन बुजवळ कुठे गेला? ते हाके कुठे गेले? भाडकावचं कुठे गेले? भाडकाव हाके कुठे? भाडकाव कुठे गेले हाके? तुम्ही कुठे? नाही मला नाही बोलायचं. हॅलो, मी शंकर चव्हाण बोलतो, आडगाव रंजेबुवा तालुका वसमत जिल्हा हिंगोली. माझं एक म्हणणं आहे, हो सर ऐकून घ्या, माझं एक म्हणणं आहे, आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे. ते तुमचे आहेत का? ते हाके ते आहे का? ते भुजबळ आहेत का? त्याची माहिती होते ना, सांगायचं. हा अहो, एक आहे का?
माझं लग्न झालं तरी बी मी इथं आलो कशामुळे माहिती का, माझे पुतण्या भाषे आहे त्याच्यामुळे मी इथं आलो होतं. हा आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे. हो ते नाही तुमचं माहिती, एक मिनिट तुमचं माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकतो. आम्ही तुमचं मला माहिती देऊ शकतो. मग आम्हाला बाहेर पडतो आरक्षण द्यावं माहीत भाऊ शपथ, माहीत भाऊ जेव्हा शपथ होतं आम्हाला आरक्षण द्यावं माहीत भाऊ. आम्ही नांदेड आलो. आम्ही आमचे बांधव आम्ही घेऊन नांदेड आलो. आम्ही काही झालं तर आम्ही आरक्षण घेतल्यासोबत आम्ही आझाद मध्ये सोडून मुंबई सोडून आम्ही जाणार नाही. आम्ही आझाद मध्ये आम्ही सोडणार नाही. बघतो आम्ही पूर्ण शॉप बंद आहे, खायचं पण बंद. आम्ही उपाशी राहू. असं काय केलं म्हणजे उपाशी राहू. आम्ही आझाद मध्ये सोडणार नाही, मुंबई सोडणार नाही. जरांगे पाटला संग आम्ही उपोषण करणार. जोपर्यंत पाटील जात नाही तोपर्यंत आम्ही बी जाणार नाही. आम्ही 1 महिन्याचं राशन घेऊन आलेले आहोत. नांदेड समाजाच्या भावना खूप तीव्र आहेत. सरकारने लवकरात लवकर याचा तोडगा काढावा. अगर नाही काढला सरकारला वेठी धरायचं सोडणार नाही. आम्ही मुंबई सोडणार नाही. 4 महिन्याचं राशन बांधून आलेले, इथून मुंबई सोडणार नाही. आरक्षण भेटणार. हा 70 वर्षापासून 100% आम्ही घेतलाच आम्ही मुंबई सोडणार नाही. आम्ही जोपर्यंत आम्हाला सरकारने याची खात्री करून द्यावी. आम्हाला पाहिजे ना, आम्हाला आरक्षण, आम्हाला शिक्षण, आरक्षण आम्हाला राजकीय आम्हाला देणं नाही. हो असं नाही भेटत. आरक्षण घेऊनच जाणार. आरक्षण घेऊन जाणार नाही. आरक्षण घेऊन परांडा तालुका धाराशिव जिल्हा. मी 3 दिवस झाला आलेलो आहे. 3 दिवस झाला आलेलो आहे. आम्ही जाणार नाही. आम्ही इथंच बसणार. आम्ही आज तंबू ठोकणार. आम्ही वारीत चालणारी माणसं आहेत. आम्ही पावसाला सहन करणारी 25 वारी वारी केलेली. ही काय करतोय? आम्हाला आरक्षण देणार ते देणार आहे ना. आम्ही जाणार नाही. आम्ही राशन पाणी आमची विठ्ठल बघून घेतोय, ते पुरवतोय. आम्हाला मागणी काय करणार म्हणजे सरकार फक्त आरक्षण आमचं. काही मागणी नकोय. या ठिकाणी आम्ही नांदेडवरून आलेलो आहोत. कारण का ज्यावेळेस मनोज पाटील जरांगेंनी पुन्हा प्रथमतः मुंबईमध्ये आम्ही जे मोर्चा घेऊन आलेला होता त्यावेळेस देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेबाईंनी जो GR दिला होता तो 10% दिला होता. पण या ठिकाणी आम्हाला जी मागणी चालू आहे ती ओबीसी मधून मागणी चालू आहे. आणि या ठिकाणी जे असंख्य मराठा बांधव आलेले आहेत ते मनोजदादा जरांगे पाटलाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इथे आलेले आहेत. का आले आहेत बाबा की जे ओबीसी मधून आरक्षण मिळाल्यानंतर या ठिकाणी ओबीसी का पाहिजे तर विद्यार्थ्यांना जी मोबलक शिक्षण आहे, जे काही फीस लागतात किंवा जे काही सवलती आहेत त्या आमच्या मराठा बांधवांना का मिळू नये. कारण आम्ही भारतामध्ये जन्माला आलोय, संविधानाने अधिकार दिलाय. मग जर समजा आमच्या नेतृत्वाने अमर उपोषण करत असताल तर महाराष्ट्र शासनाने याची दखल घेतली पाहिजे. मी माझ्या मुखेड तालुक्यातील कंधार विधानसभेचे आमदार तुषारजी राठोड साहेबांना विनंती करतो की आम्ही इथं मुंबईमध्ये दाखल झालेलो आहोत. मनोज पाटलांनी अमर उपोषण चालू केलेले आहे. पण तुम्ही तत्काळ देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तत्काळ तुम्ही त्यांना मजबूर केलं पाहिजे की मराठा समाज आज मुंबईमध्ये दाखल झालेला आहे. कारण त्यांचा जो हक्क चालू आहे आम्ही दुसरं मागत नाही आहे. जे आमच्या हक्काचं आहे, जे संविधानाने आम्हाला अधिकार दिल्यात ते आम्ही मागण्यासाठी उपस्थित झालोय. आणि येताना आम्ही पूर्ण आमच्या गावकऱ्यांनी आम्हाला सर्व काही तयारी करून इथं पाठवलंय की बाबा तुम्ही जा आणि त्यांनी जर न दिलात तर आम्ही सुद्धा जास्ती संख्येने आम्ही देऊ. आणि मला या महाराष्ट्र शासनाला विनंती करून सांगायची आहे, देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्याबद्दल मनोजदादा जरांगे राग व्यक्त करत असतील ह्याचं एक कारण आहे की जर समजा तुम्ही सत्तेत आहात, पडलेल्या माणसाला किंवा घरात थकल्या बापाला बोलण्याचा अधिकार कोणाला नाही. जर एखादा नेतृत्व महाराष्ट्राचं करता याच्यासाठी तुम्हाला मनोजदादा जरांगे बोलत असतील याची खंत त्यांच्या चेलेचं पाट्याने राग न घेता त्यांनी विचार करावा की मराठा समाज आज श्रद्धाताईच्या बलिदानाने एकत्र आलाय. मनोजदादा सारखा आम्हाला एक निष्ठावंत आम्हाला माणूस भेटलेला आहे. त्याच्यासाठी आम्ही मुंबईमध्ये आलोय. आज पाहू शकता पाऊस चालू आहे. मेट्रो पाशी लोकल ट्रेन पाशी सुद्धा मराठा बांधव आज उपस्थित आहेत. पण जोपर्यंत मनोजदादा जरांगे यांचं अमर उपोषण आहे तोपर्यंत मराठा समाज हा मुंबई कधीच सोडणार नाही. याची दक्षता सुद्धा या महाराष्ट्र शासनाने आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे. कारण मराठा समाज आज पहिल्यासारखं राहिला नाही. 100 एकर जमीन होती पण आज 15 एकर 5 एकर 2 एकरवर आलाय, भूमिहीन झालाय. आणि त्याच्यासाठी आज त्याच्या मुलाबाळासाठी हक्क मागण्यासाठी इथे येतोय. कोणालाही फुगरची गरज नाही हो, पण स्वतः
हक्क मिळाले पाहिजे. त्या हक्कासाठी मराठा समाज मुंबईच्या आझाद मैदानावर आलेला आहे. आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा विनंती करतो, 2 उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही मराठा समाज विनंती करतो, तुम्ही तत्काळ बैठक घ्या आणि ओबीसी मधून कसं आरक्षण देता येईल याची पहिल्यांदा तुम्ही पडताळणी करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण जाहीर करावं. ही सकल मराठा समाज महाराष्ट्राच्या वतीनं आहे. आणि जर समजा 2 दिवसात नाही दिलं, लोकल ट्रेन असतील, रेल्वे असतील आणि समग्र मुंबई सध्या आम्ही पटरीवर आडवं पडून आमच्या मनोदातांच्या पाठीमागे आम्ही खंबीर थांबू. कारण आम्ही कुठल्याही पक्षाच्या बांधिलकी दावलेल्या नाही. स्वतः आम्ही मनोदाता जे निर्णय घेतील त्याच्यावर हा सकल मराठा समाज महाराष्ट्राचा तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पाणीपत पर्यंत मराठा आहे तो मनोदातांच्या पाठीमागे आहे. 18 पकडतात, 12 बलितदार. एवढंच नव्हे तर धनगर बांधवा सुद्धा आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. त्यासाठी 1-2 चेल्याचा पाट्याचा ऐकून तुम्ही स्वतःच करू नका. उद्याच्या विधानसभा झाल्या असतील समजा, पण येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक तुमच्या समोर आहेत. जास्तीनं दादाजी आदेश देतील ते आदेश आम्ही नजरेपुढे ठेवू आणि त्याला मातीत घालण्याचं काम सकल मराठा समाजासोबत 18 पकडतात मराठा सोबत येणार आहे. एवढं सांगतो. आणि या ठिकाणी दादाने सांगितलं 1 महिना दादा उपाशी मारू, कसंही करू, भीक मागू, पण मुंबई सोडणार नाही हा मराठ्यांचा शब्द आहे. त्यासाठी जास्तीत जास्त जेवढे काय आमदार भाजपाचे असतील, काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादी, शिवसेनेचे असतील, त्यांना विनंती करतो, विरोधी पक्ष म्हणून तुम्ही काम करताय, तुम्ही सुद्धा जास्तीने लक्ष दिलं पाहिजे. आणि मंत्र्यांना भेटी धरा. तुम्ही आम्ही इथं आलोय, तुम्हाला मतदान देऊन आलोय आणि आमचा अधिकार काय की या ठिकाणी आम्ही आलोय तर तुमचं तेवढंच कर्तव्य आहे की तुम्ही लेटर पॅड खणवा आणि मुख्यमंत्र्यांना सूचित करा की बाबा मराठा समाज आलाय, उद्याला आमच्या सुद्धा. तुम्हाला एवढं सांगतो, 2 दिवस वाट पाहू, 2 दिवसानंतर रेल्वे चक्का जाम करणार. कुठलीही पटरी किंवा कुठलाही रस्ता हा मोकळा दिसणार नाही. जर आम्हाला जर समजा 70 वर्षापासून त्रास होत असेल तर मुंबईच्याच नव्हे तर याला एवढं सगळ्या उद्योगपतींना सुद्धा कळू द्या की बाबा मराठे काय रस्त्यावर उतरल्यात. पहिल्यांदा तुम्ही अधिवेशन जे आश्वासन दिलं 10% दिलं, काय 10%मध्ये पहिल्यांदा 16% दिलं, नंतर 10% दिलं, तेही ते लावत गेलं. अरे नालायक हो. जर मराठा समाज तुम्हाला जर समजा आपल्या एक विचारपूर्वक म्हणून तुम्हाला जर पुन्हा मतदान करत असेल, भाजपाच नव्हे सर्व पक्षांना सूचना आहे. मनोदादा जरांगेला काय झालं तर प्रत्येक, मी स्वतः सांगतोय, एका आमदारांना डागडं करू मारू रस्त्यावर, लक्षात ठेवायचं आहे. लक्षात ठेवा. जर मराठा समाज जर रस्त्यावर तुमच्या संघ प्रेमाने येत असेल, हातात दांडका आणि हातात कोयते घेतल्याशिवाय रस्त्यावर उतरण्याची शब्द माझा आहे. कारण आमचा नेतृत्व आहे. समन्वयक नावाची चीज ही अवलादी पैसे खाऊन निघून गेल्या, पण दादा जर म्हणले असते तर आज महाराष्ट्राची सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले असते. पण म्हणून दादा जरांगीने कुठलाही स्वार्थ न ठेवता, कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता मराठ्यांच्या गरीब घरासाठी लढायला लागल्यात. आणि त्याच्यासाठी आम्ही सुद्धा आमच्या प्राणाची आहुती द्यायला कधीच मागे बघणार नाही, एवढी मी शासन देतो. काय करायचंय 2 दिवसात करा. कारण मराठी आता घराकडून राशन 2-2 महिन्याचं आणलेले आहेत.